केंद्र सरकार हे तिन्हीच्या माध्यमातून या समस्येवरती उपाय करण्याचा आपण प्रयत्न करतोय। परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे ही निधी। पुणे महानगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्च याचा तळमळ गेल्या 10-12 वर्षांमध्ये आपल्याला बसवता आलेला नाही। मिळणारं उत्पन्न आणि होणारा खर्च यामध्ये प्रशासनावरतीच खर्च हा जवळपास 60% जास्त खर्च होतो आणि राहिलेल्या 40% आपल्याला विकास कामं करायची असतात, नवीन विकास कामं आणि पूर्वीच्या कामांवरती ज्याला आपण देखभाल म्हणू, डागडुजी म्हणू किंवा दुरुस्त्या म्हणू याच्यावरती होणारा खर्च 40% हा खर्च काही भागू शकत नाही। त्यामुळे निधीची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकार काही वाटा आपल्याला देतंय। केंद्र सरकारने देखील 3-4 वर्षापूर्वी यूपीएचं सरकार आल्यापासून जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा अनेक शहरांना मिळाला, त्याचप्रमाणे तो पुणे शहराला देखील मिळाला। पण हे सर्व करीत असताना शहराचं उत्पन्न वाढलं पाहिजे, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यासाठी कटाक्षाने प्रयत्न करायला हवे। तशा प्रकारचे प्रयत्न म्हणावे तसे प्रभावी महानगरपालिकेकडून केले जात नाही। राज्य सरकारकडे देखील जे काही महानगरपालिकेचे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील राज्य सरकार संबंधित खातं तातडीने पावले उचलून सोडवायला हवे, परंतु तशा प्रकारचे प्रश्न सोडवले जात नाहीत। ही देखील एक वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला मान्य करावी लागेल। आपण पाहिलं असेल की पुणे शहराचे जे विविध टप्पे आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये 1961 साली जो 500चा पूर आला त्यामुळे पुणे शहराचं स्वरूप बदललं गेलं, पुणे शहराचा विस्तार होत गेला आणि पुणे शहराच्या उपनगरामध्ये मग ते सहकार नगर असेल, कोथरूड असेल, वारजे असेल किंवा इकडे गोखलेनगर वगैरे या परिसरामध्ये पुणे शहराचा विकास वाढत गेला। त्यानंतरची काही वर्ष त्यानंतर मग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुणे शहरामध्ये 1994 साली झाल्या। त्यावेळेला पुणे शहराचा चेहरा-मोहरा बदलला गेला। त्यानंतर 10 वर्षानंतर पुन्हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पुण्यामध्ये झाल्या आणि विशेषतः आयटी क्षेत्राने पुण्यामध्ये पदार्पण केल्यानंतर पुणे शहराचा पूर्वीचा चेहरा-मोहरा संपूर्ण बदलून गेलाय। पूर्वी पुणे शहर हे शांत शहर, सायकलिंगचं शहर, वाड्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं, परंतु ती आता सर्व प्रसिद्धीची लक्षणं आता लोप पावत चाललेली आहेत। आता वाडे पाडून त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट्स होत आहेत। ती पुणेकरांची किंवा शहराची गरज असेल, त्याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही, परंतु सायकलीचं शहर आता राहिलं नाही। त्याची जागा दुचाकीने, टू व्हीलर्सनी मोठ्या प्रमाणामध्ये घेतली आहे, बाईक्स मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, त्यामुळे प्रदूषणाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। आणि विद्येचं माहेरघर हे पूर्वीपासून पुणे शहर होतंच, परंतु गेल्या 10-12 वर्षांमध्ये उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात जवळपास 4 ते 5 अभिमत विद्यापीठे आहेत आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची मोठ्या प्रमाणामध्ये सोयी करून दिली आहे। संपूर्ण देशातनं विद्यार्थी पुणे शहरामध्ये येतात किंवा देशातनं येतात अशातला भाग नाही, तर परदेशातून देखील विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी येतात। आयटीचं हब म्हणून पुणे शहर संपूर्ण देशाला आता ज्ञात झालेलं आहे, त्यामुळे मोठमोठ्या आयटीच्या कंपन्या देखील आलेल्या आहेत। हॉटेल व्यवसायाच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये 20 वर्षापूर्वी अगदी 2-3च 5 स्टार्स हॉटेल होती, पण आज जर आपण पुणे शहराचा वाढता विकास पाहिल्यानंतर पुणे शहरामध्ये 5 स्टारची हॉटेलची संख्या जवळपास 100च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीने पुण्याचा विकास होतोय, परंतु या विकास होत असताना पुणे शहराची जी मूळ संस्कृती होती ती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे। ही खंत मात्र माझ्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच आहे। त्या बाबतीमध्ये काय करावं लागेल याचा जाणकारांनी एकत्र बसून निश्चित विचार करावा लागेल। आज पुणे शहरासमोर ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर झोपडपट्टीची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने इसारीची स्कीम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला। झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची एक मानसिक भूमिका अशी असते की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीच मला राहण्याचं घर बांधून द्यावं। अनेक वेळेला त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांना ते शक्य होत नाही, महानगरपालिकेला त्याला शक्य होत नाही किंवा राज्य सरकारला देखील शक्य होत नाही, कारण जागेची टंचाई फार मोठ्या प्रमाणामध्ये असते। परंतु एसआरएच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। त्या ठिकाणची झोपडपट्टी
ही पुनर्विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात हे काम मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला हवं, पण जेवढ्या प्रमाणामध्ये होत आहे त्याची गती अतिशय संत गतीने आहे. पुणे शहरामध्ये काही ठिकाणी खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी एसआरईच्या स्कीम्स केलेल्या आहेत. राज्य सरकार महानगरपालिकेने देखील त्यांना सहकार्य केले आहे. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे कचऱ्याची. कचरा असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देखील आज पुणे शहरामध्ये रोज निर्माण होणारा कचरा, दैनंदिन होणारा कचरा, हॉटेल व्यवसायामधून होणारा कचरा, हॉस्पिटल्स असतील, फॅक्टरीज असतील, याच्यातून निर्माण होणारा कचरा हा डंप करण्यासाठी पुणे शहरामध्ये जवळपास कुठेही जागा नाही. आज फुरसंगी या ठिकाणी आपण डंपिंग करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणच्या नागरिकांचा त्या डंपिंगला विरोध आहे. आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येकाला कचरा कुंडी किंवा सार्वजनिक मुतारी हवी असते, परंतु ती माझ्या दारात न करता दुसऱ्याच्या दारामध्ये करावी, पलीकडे करावी, अशाच प्रकारचा आग्रह असतो. आणि तशाच प्रकारची भूमिका फुरसंगीकरांची आहे. त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष आहे असं मी म्हणणार नाही, पण कुठेतरी महानगरपालिकेला हा कचरा डंप करणं गरजेचं आहे. तो त्या ठिकाणी करीत असताना शास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, घन कचरा आणि ओला कचरा हा वेगळा करण्याच्या बाबतीमध्ये देखील महानगरपालिकेने आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. पुणे शहरातल्या कचरा कुंड्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि रोजचा कचरा रोज उचलला जाईल यासाठी देखील महानगरपालिका प्रयत्न करते. आता त्याच्यातून 100% पुणेकरांची सुटका झाली असं मी म्हणणार नाही, परंतु महानगरपालिका त्यांच्या परीने जरूर प्रयत्न करीत आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. पुणे शहरामध्ये गेली अनेक वर्ष पीएमटीच्या माध्यमातून सार्वजनिक व्यवस्था केली जात होती, परंतु पुणे शहराचा वाढणारा विकास, पीएमटीमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि पीएमटीकडे असलेल्या बसेसची संख्या याचा ताळमेळ गेली अनेक वर्ष आपण घालू शकलो नाही. आणि त्यामुळे साहजिकच लोकांचा कल हा स्वतःचं दुचाकी वाहन घेण्याकडे झाला आणि दुचाकींची संख्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आज पुणे हे देशातील दुचाकीच्या बाबतीमध्ये दुचाकीची सर्वात जास्त संख्या ही पुणे शहरामध्ये आहे. एक प्रकारचा तो आपल्या दृष्टीने उच्चांक जरी असला तरी सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने ती देखील एक मोठी समस्या आपल्यासमोर झालेली आहे. याचा देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज पुण्यामध्ये